12वीची बोर्डाची परीक्षा जवळ येते आहे आणि तुम्ही 2 वर्षापर्यंत प्रिपरेशन करत जे आला आहात, त्यात बऱ्याच जणांना एंट्रन्सच्या प्रिपरेशनकडे जास्त लक्ष दिल्यामुळे कदाचित असं वाटायला लागलं असेल की बोर्डाच्या प्रिपरेशन मध्ये आपण कुठेतरी मागातोय. तर घाबरण्याचं काही कारण नाही. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 12वीचं भौतिकशास्त्राचं फिजिक्सचं जे सिलेबस आहे त्याच्या प्रत्येक चॅप्टरचे रिव्हिजनचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी तयार करतोय. त्याच्यासाठी तुम्ही आपलं रेझो एका नावाचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि या सगळ्या व्हिडिओजला केअरफुली बघून, रिपीटेडली बघून बोर्डाची प्रिपरेशन जी आहे ती करा. अर्थात याच्यात सिक्वेन्स जी राहणार आहे ती सिक्वेन्स तुम्हाला ते व्हिडिओ पाहताना मेंटेन करावी लागेल की जेणेकरून प्रॉपर प्रिपरेशन तुमचं होऊ शकेल. तर सगळ्यात पहिला चॅप्टर जो आहे याच्यातला रोटेशनल डायनामिक्स, त्याच्यात सर्क्युलर मोशनचा एक पार्ट आलेला आहे आणि या सर्क्युलर मोशनच्या पार्टमध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स पासून पुढचा पार्ट जो आहे तो दिलेला आहे. त्याच्या अगोदरचा जो पार्ट होता, जसं सर्क्युलर मोशनची सुरुवात, रेडियस वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, त्यांच्यामधलं रिलेशन्स वगैरे आपण ऑलरेडी 11व्या वर्गाच्या अभ्यासक्रमात डिराईव्ह केलेले आहे. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन जो कॉन्सेप्ट आहे की ऑब्जेक्ट गोल फिरत असताना त्याच्या मोशनची डायरेक्शन चेंज होते. मोशनची डायरेक्शन चेंज होते याचा अर्थ नक्कीच त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन आहे आणि हे ऍक्सेलरेशन जे आहे ते सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्टेड असते, त्याला आपण सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन म्हणतो. इथपर्यंत आपण 11वीच्या अभ्यासक्रमात शिकलेलो आहे आणि 11वीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारल्या जाणार नाहीये. त्याच्यामुळे स्ट्रिक्टली 12वीचं जे टेक्स्टबुक आहे त्याचं प्रिपरेशन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचं आहे. तर त्याच्यातला जो पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स, या रोटेशनल डायनामिक्सची सुरुवातच या सेंट्रीफ्युगल फोर्स पासून होत असते. तर याच्यात काही प्रॉब्लेम्स वगैरे दिलेले आहेत, ते सगळे प्रॉब्लेम जे टेक्स्टबुक मध्ये प्रॉब्लेम दिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि बोर्डाच्या परीक्षेत हेच प्रॉब्लेम विचारण्याची पॉसिबिलिटी जी आहे ती जास्त आहे. त्याच्यामुळे याच्यातले जेवढे प्रॉब्लेम आहे तेवढे तुम्ही प्रिपेअर करून ठेवावे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मदत करीनच. तर अगदी आपण या चॅप्टरच्या मध्ये जे प्रॉब्लेम दिलेले आहेत तिथूनच आता शिकायला सुरुवात करू आणि जिथे जिथे डेरिव्हेशन्स राहतील ते डेरिव्हेशन्स पण मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवेल. त्याच्यातले काही शॉर्टकट आणि ते डेरिव्हेशन्स इझिली कसे डिराईव्ह केले जातात हे पण आपण आता याच्यात शिकणार आहोत. तर 12वीच्या टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही टेक्स्टबुक तुमच्याकडे असायलाच पाहिजे. टेक्स्टबुक मध्ये 2 नंबरच्या पानावर एक प्रॉब्लेम दिलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये असं म्हटलेलं आहे की फॅन इज रोटेटिंग ऍट 90 RPM. इट इज देन स्विच्ड ऑफ, म्हणजे तो बंद केला गेला. इट स्टॉप्स आफ्टर 21 रोटेशन्स. 21 रोटेशन्स नंतर तो थांबला. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप अज्युमिंग दॅट फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये असं म्हटलेलं आहे की एक फॅन आहे, तो फॅन रोटेट होतो आहे आणि त्याची जी सुरुवातीची फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण F0 डिनोट करू. ही सुरुवातीची याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 90 रोटेशन्स पर मिनिट. आता या रोटेशन्स पर मिनिटांना सगळ्यात आधी आपल्याला रोटेशन्स पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्यासाठी आपण जेवढे काय RPM असेल त्याला 60 ने डिव्हाइड करू, म्हणजे हे आन्सर येणार आहे 90/60. 0 0 कॅन्सल, 9/6 इट मस्ट बी 1.5. यू नो हाऊ टू डू दॅट कॅल्क्युलेशन. तर आता हे झालेलं आहे रोटेशन्स पर सेकंड मध्ये. तर इतक्या फ्रिक्वेन्सीने तो फॅन फिरतोय. त्याच्यानंतर तो बंद केला गेला आणि बंद केल्यानंतर तो 21 रोटेशन्स कंप्लीट करून थांबला. आता 21 रोटेशन्स कंप्लीट करून तो थांबतोय याचा अर्थ नंबर ऑफ रोटेशन्स जे आहेत ते 21 आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे की जेव्हा एखादी बॉडी एक रोटेशन कंप्लीट करते तेव्हा तिचं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते 2π रेडियन्स असते आणि याच्यावरूनच टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर अ सर्टन नंबर ऑफ रोटेशन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ते असं की समजा एका रोटेशन साठी 2π, तर n इतक्या रोटेशन साठी जे असेल ते असेल 2π × n. म्हणजे एक रोटेशन असेल तर 2π, 2 रोटेशन असतील तर 2π + 2π मीन्स 4π, 3 रोटेशन असतील तर 2π + 2π + 2π मीन्स 6π. तो देअरफॉर त्या बॉडीने थांबण्यापूर्वी टोटल डिस्प्लेसमेंट जे डिस्क्राईब केलेलं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ते काहीतरी 2π × n इतके रॅडियन्स दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलंय की बंद केल्यानंतर 21 रोटेशन कंप्लीट करून ती किती वेळात थांबेल. म्हणजे बंद केल्यापासून तर म्हणजे फॅन फिरतो आहे ऑलरेडी, तो फिरता फॅन जो आहे तो स्विच ऑफ केला,
तिथून तो फिरत राहिला, त्याची स्पीड कमी 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 होत गेली आणि तो काही वेळानंतर थांबला. तर 21 रोटेशन कंप्लीट केल्यानंतर तो थांबला. तर ते ड्युरेशन आपल्याला काढायचं आहे, म्हणजे स्विच ऑफ केल्यापासून तर थांबेपर्यंत. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की तर जो थांबतो आहे तर याचा अर्थ त्याची फायनल फ्रिक्वेन्सी जी आहे ती 0 होणार आहे. राईट. आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला मी सजेस्ट करेन की इक्वेशन ऑफ मोशन जे असतात, ऍक्च्युली ते ट्रान्सलेशनल मोशन मधले इक्वेशन ऑफ मोशन आपण शिकलेलो आहे ऑलरेडी मागच्या स्टँडर्ड मध्ये. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी, एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. आता याच इक्वेशनला आपण ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशनची अॅनॉलॉजी वापरून रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन साठी रिराईट करू शकतो. आणि ते इक्वेशन्स असे आहेत, तुम्हाला माहिती आहे ते इक्वेशन. ते इक्वेशन आहे ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. दुसरं आहे थिटा इज इक्वल्स टू ओमेगा 0 टी प्लस हाफ ऑफ अल्फा टी स्क्वेअर. आणि तिसरं आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा इंटू थिटा. तर अशा प्रकारचे हे 3 इक्वेशन ऑफ मोशन जे आहेत ते आहेत. आता याच्यावरून विचार करा की ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा. आता ओमेगा मीन्स फायनल अँग्युलर स्पीड, ओमेगा 0 मीन्स, ओमेगा नॉट मीन्स इनिशियल अँग्युलर स्पीड, अल्फा मीन्स अँग्युलर एक्सेलरेशन अँड टी मीन्स टाइम. हिअर थिटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता या इक्वेशन्सचा वापर करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते. तसं पहा, याच्या मेथड्स आहेत. एक मेथड तर आपण याच्यात असंही करू शकतो की या इक्वेशन वरून जर आपण अल्फाची व्हॅल्यू काढतो म्हटलं, जसं जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे पहिलं इक्वेशन ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. या इक्वेशन वरून ओमेगा नॉट जर इकडे गेला तर ते होईल ओमेगा मायनस ओमेगा नॉट इज इक्वल्स टू अल्फा इंटू टी. आणि याच्यावरून मग अल्फा जर काढायचा आहे तर देअरफॉर आय कॅन राईट अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट डिवायडेड बाय टी. राईट. त्याच्यानंतर हे जे इक्वेशन आहे तिसरं इक्वेशन, ते इक्वेशन आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा इंटू थिटा. या इक्वेशन वरून पण आपल्याला अल्फा काढता येईल. कसा? तर त्याच्यासाठी हा ओमेगा नॉट स्क्वेअर जो आहे तो इकडे आणावा लागेल. म्हणजे हे होणार ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस अल्फा इंटू थिटा. आणि याच्यावरून हा अल्फा जर आपल्याला काढायचा आहे तर ते येणार ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिव्हायडेड बाय ट्वाइस थिटा. अल्फाला तिथेच ठेवलं, हे ट्वाइस थिटा इकडे आणलं तर डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि याच्या साईड ज्या आहेत त्या आपण चेंज केल्या आहेत. आता इथे पहा, इथे तुम्हाला या पहिल्या इक्वेशन मध्ये अल्फा मिळतोय, इथे पहा या दुसऱ्या इक्वेशन मध्ये अल्फा मिळतोय. आता या दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड जर सेम आहेत आपण राईट हँड साईड इक्वेट करू शकतो. आणि राईट हँड साईड जर आपण इक्वेट केल्या तर देअरफॉर आपल्याला मिळेल ओमेगा मायनस ओमेगा नॉट डिव्हायडेड बाय टी इज इक्वल्स टू इकडे मिळते ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस थिटा. हिअर इट इज. नाउ यू नो ओमेगा मीन्स फायनल अँग्युलर स्पीड. स्विच ऑफ केल्यानंतर काही वेळात तो फॅन जो आहे तो स्टॉप झालेला आहे. स्टॉप झालेला आहे याचा अर्थ त्याची फायनल अँग्युलर स्पीड जी आहे ती 0 झालेली आहे. त्याच्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला इथे घ्यावं लागेल 0 मायनस ओमेगा नॉट. यू नो ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीवरून अँग्युलर स्पीड जर काढायची आहे तर त्याला आपल्याला लिहावं लागेल 2 पाय एफ नॉट डिवायडेड बाय टी जो आहे तो आपल्याला काढायला लावलेला आहे. आणि इज इक्वल्स टू परत ओमेगा, तो ओमेगा 0 आहे तर त्याचा स्क्वेअर म्हणजे 0 होणार आहे. मायनस ओमेगा नॉट म्हणजे परत आपल्याला करावं लागणार आहे 2 पाय एफ नॉट त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस थिटा. तर थिटाची जी व्हॅल्यू आहे ती ऑलरेडी आपण काढलेली आहे 2 पाय इंटू एन. तो देअरफॉर इट इज नथिंग बट द 2 पाय इंटू एन. चला पुढे याला सॉल्व्ह करू. आता या ठिकाणी हे झालं मायनस 2 पाय एफ नॉट. एफ नॉट ची व्हॅल्यू आपण काढली होती 1.5 RPS डिव्हायडेड बाय हा टी जो आहे तो आपल्याला काढायचा आहे इज इक्वल्स टू परत इथे हे झालं मायनस 2 चा स्क्वेअर असेल 4, पायचा स्क्वेअर असेल पाय स्क्वेअर आणि एफ नॉट चा स्क्वेअर. तर एफ नॉट म्हणजे आहे डेफिनेटली 1.5 त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय हा 2 इंटू 2 असेल 4 इंटू पाय आणि इंटू नंबर ऑफ रोटेशन्स त्या बॉडीने कंप्लीट केलेले आहेत 21. आता विचार करा काय काय कॅन्सल होते. सगळ्यात पहिले तर हे मायनस मायनस प्लस होईल. हा पाय जो आहे तो इकडल्या पायला कॅन्सल करेल. त्याच्यानंतर हा पाय या पायला कॅन्सल करेल. हा 4 जो आहे तो कॅन्सल होईल. आणि हा 1.5 जो आहे हा 1.5 इकडल्या एका 1.5 ला कॅन्सल करेल. याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे टी. तर आता इकडे उरलाय 2 अपॉन टी
आणि इकडे उरलेला आहे 1.5/21. दोन्ही साईडचा रेसिप्रोकल जर घेतला तर टी गेला वर, 2 आला खाली, इज इक्वल्स टू 21 गेला वर आणि डिवायडेड बाय 1.5 आलेला आहे खाली. नाव हा 2 तुम्ही तिकडे नेऊ शकता. आणि इथे परत एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपण इथे एक कॅल्क्युलेशन करताना डेसिमल पॉईंट एक जर पुढे सरकवला तर हे 210 डिवायडेड बाय होणार आहे 15. आता 210 डिवायडेड बाय 15 एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करता येते कसं? 15 एक 15, 15 वजा 15, राईट? तर 15 वजा 15 तर इथे उरला 1. मग आता 21 मधून 15 गेले, 21 मधून 15 गेले, 6 राहिले, वर हा शून्याचा आला ते झाले 60. आता 60/15 म्हणजे 15 × 60 म्हणजे हे झाले डेफिनेटली 14, राईट? तर 21/1.5 चा आन्सर आला आहे 20. आता हा 2 जर तिकडे गेला तर t इज इक्वल्स टू येणार आहे 2 × 14. तो देअरफॉर वी कॅन राईट t इज इक्वल्स टू 28. तर आता याच्यावरून आपण हे उत्तर काढलेलं आहे की ती बॉडी फिरायला लागल्या म्हणजे जो तो फॅन फिरत होता तो फॅन फिरल्यानंतर स्विच ऑफ जर आपण केला, तो फॅन फिरल्यावर जर स्विच ऑफ आपण केला तर 21 रोटेशन कंप्लीट करून तो 28 सेकंदानंतर थांबेल. आता पहा बेटा, कसं आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना याचं काही कोणतं असं बटन नाही आहे की प्रॉब्लेम वाचला आणि बटन दाबलं की लगेच आयडिया सुचली. हे आपल्याला ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायला पाहिजे याचा एक प्लॅन तयार व्हायला पाहिजे आपल्या डोक्यात. आणि तो प्लॅन तयार झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर इथे कसं की तुम्हाला हे म्हटलं होतं की फॅन फिरतो आहे आणि फॅन 21 रोटेशन कंप्लीट करून स्टॉप झाला. 21 रोटेशन कंप्लीट करून स्टॉप झाला तर याच्यावरून तुम्हाला हे सुचायला पाहिजे की हे प्रॉब्लेम कुठेतरी इक्वेशन ऑफ मोशनवर बेस्ड आहे. आणि हे इक्वेशन ऑफ मोशन तर तुम्ही पाठच करून ठेवा. ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट प्लस अल्फा इंटू टी, थीटा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट इंटू टी प्लस हाफ ऑफ अल्फा टी स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस वाईस अल्फा थीटा. हे फॉर्म्युले पाठ करून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे, राईट? ज्याला जेवढं झेपते तेवढाच अभ्यास त्यांनी करायचा, त्याच्यापेक्षा जास्त डिफिकल्टी लेवलला जायचं नाही. बरेचदा विद्यार्थी परीक्षेत नेमकं डिफिकल्टच विचारला जाणार आहे या गैरसमजुतीतून खूप जास्त डिफिकल्ट पॉइंट जे आहे किंवा प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि ते सॉल्व्ह न करता आल्यामुळे निराश होतात. तर असं काहीही न करता जे जे आपल्याला जमते ते आपण आधी करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग जे जमत नाही ते करून पाहायला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर नक्कीच येणाऱ्या आगामी बोर्डच्या परीक्षेत सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकाल. तर अर्थात घाबरायचं नाहीये. ह्या सगळ्या चॅप्टर्सची एक वेळा व्यवस्थित रिव्हिजन करून घ्यायची आहे आणि रिव्हिजन करून कॉन्फिडेंटली बोर्ड एक्झामिनेशनला तुम्हाला फेस करायचं आहे. बोर्ड एक्झामिनेशन जर तुम्ही व्यवस्थित चांगल्या प्रकारे क्वालिफाय करू शकले तर हे इंडिकेशन आहे की तुम्ही एंट्रन्स एक्झामिनेशन जी आहे ती पण क्वालिफाय करू शकता. बोर्डचं जे सिलेबस आहे हे सिलेबस सेम पुढे एंट्रन्स साठी आहे आणि हा एक भ्रम पसरवून देण्यात आलेला आहे की एंट्रन्सचं प्रिपरेशन काहीतरी वेगळं आहे, बोर्डाचं प्रिपरेशन काहीतरी वेगळं आहे. प्रिपरेशन म्हणजे कंटेंट ऑफ द सिलेबस जे आहे ते डिफरंट नाही आहे, जे प्रश्न विचारले जातात त्याची पद्धत वेगळी आहे. जसं बोर्ड एक्झामिनेशन मध्ये सब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारले जातात की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हली लिहावं लागते आणि एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारले जातात ज्याच्यात खाली 4 ऑप्शन असतात. आता इथे मात्र तुम्हाला रिझनिंग करावं लागते, तुमचं अनालिटिकल माइंड वापरावं लागते, है ना? तर अर्थातच एंट्रन्स एक्झामिनेशन जी आहे ती जी आहे ती तुमच्या स्मार्टनेसवर, स्मार्ट थिंकिंगवर बेस्ड आहे. बोर्डची एक्झाम जी आहे ती मोस्ट ऑफ द टाइम तुमच्या मेमरीवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पाठांतर करावंच लागणार आहे. तर बोर्डाचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असतील किंवा एंट्रन्सचे प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. आता एंट्रन्सचे प्रॉब्लेम नुसतं फॉर्म्युले पाठ करून चालणार नाही. एंट्रन्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला तो आधी कॉन्सेप्ट जो आहे तो समजून घेतला पाहिजे आणि जसं मी पूर्वी बोललो जस्ट आता 2 मिनिटांपूर्वी की ती आयडिया तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. प्रॉब्लेम वाचल्यानंतर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याचा एक प्लॅन तुमच्या डोक्यात तयार झाला पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमची अशा प्रकारची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर पुन्हा एकदा सांगतोय की आपलं रेझोइका नावाचं जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून या सगळ्या व्हिडिओचा लाभ तुम्ही घेऊ शकाल आणि तुमच्या बोर्डाचं एक्झामिनेशन प्रिपरेशन जे आहे ते व्यवस्थित करू शकाल. ठीक है, भेटू, गुड बाय. तो ठीक है, फिर मिलेंगे अगले वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.